नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 25 जून 2026 आज सोलापूर बाजार समितीमध्ये 130 गाड्यांची आवक आहे। आज आपण प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमध्ये आलेलो आहोत, तर पाहूया प्रत्यक्ष निलाव। ₹1400 गेलेली गोल्टी ही 1400। ₹1800। हो, ₹2300। ₹2300 गेला। ₹2200। ₹2600। ₹3000। 2200 वक्कल आहे, 3000 गेलेला आहे, जवळजवळ 3000। हा तो ₹3000 गेलेला कांदा आहे, 22 गोण्या। नमस्कार। काय आपलं नाव आणि कुठून आलात आपण? माझं नाव बापू विक्रम तांबे, जगतेवाडी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। बर, आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती आणलाय कांदा? सध्या तर आता पहिली स्टेप म्हणजे वखारची, आजच वखार फोडली, तर एक साधारणतः 34 गुणी आणली आज। बरं, आता जो तुम्ही हातात कांदा दाखवला होता त्याला काय रेट भेटलाय? आता साधारणतः तो आजच्या भावानुसार तो 3000 रेट भेटला। किती 22 गोण्या होत्या का किती होत्या? काय 3000 गेलेल्या गोण्या किती होत्या? 22 गोण्या होत्या। बरं, 1 नंबरला, 2 नंबरला काय रेट भेटला? 24 रुपये। आणि हे 3 नंबर माल कसा घेतला विकला? 3 नंबर माल 20 रुपये। बरं, सुरुवातीला तुम्ही कधीपासून माल विक्रीला आणलाय सोलापूरला? कधीपासून म्हणजे या सीझनला, उन्हाळी सीझनला केव्हापासून माल विक्रीला आणायला लागला? आता वखार फोडली चालू केली, म्हणजे आता स्टार्ट चालू केलंय। बरं बरं, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, हा जो भाव मिळतो शेतकऱ्यांना सध्या, तो कसा समाधानकारक आहे की नाही? तसं पाहिलं तर आहे समाधानकारक, पण एवढा पण नाही, कारण त्याच्या दृष्टीने विचार केला तर खर्च फार आहे। खर्च फार आहे। नाही, गेल्या वर्षभरामध्ये मार्केट हे उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नव्हता। योगायोगानं तुम्ही ह्या आठवड्यात वकार फोडल्यामुळं तुम्हाला थोडासा भाव बऱ्यापैकी मिळत आहे। मात्र गेल्या वर्षी तुम्हाला काय रेट भेटला होता? गेल्या वर्षी साधारणतः भेटला होता 21-22च्या हिशोबात भेटला। काय तुमचं हा वाण कुठला आहे म्हणलं? हा वाण माझा रॉयल पिंक म्हणून। हां, रॉयल पिंक होय, रॉयल। हा वाण असा आहे, शेवटपर्यंत कलर असाच राहतो। हां, कलर टिकून राहतोय। कलर टिकून राहतो। हां, बरं, हा किती महिन्यामध्ये काढणीस येतोय? साधारणतः हे 4 महिन्यात निघाला। हां, लागवड कधी केली होती? ॲक्च्युली आता लागवडीचा डेट सांगता येणार नाही मला, तरी महिना तरी सांगता येईल की? बघा आता हा महिना चालू आहे जून,
काढणी कधी केली तुम्ही? काढणी साधारणतः एक एप्रिलमध्ये हां? एप्रिलमध्ये मग तुम्ही डिसेंबरमध्ये लागवड केली होती का जानेवारीमध्ये? डिसेंबरमध्ये. म्हणजे एकरी काय खर्च आहे उन्हाळी कांद्याचा, म्हणजे लागवडीपासून होय ना. ते काढणीपर्यंत? त्यामध्ये तुम्ही म्हणजे पेरणी केली होती का रोप टाकून लागवड केली? सुरुवातीला रोप टाकले, हां त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बेड पाडले, हां. खत थोडं म्हणजे नॉर्मल ड्रीपवर आहे का कसं? नाही पाटपाणी पाटपाण्यानं, म्हणजे वाफी करून त्यात तुम्ही लागवड करता? करून लागवड केली. हां. त्यानंतर काय म्हणजे लागवड करताना काय खताची मात्रा वगैरे? खत टाकले पण नॉर्मल प्रमाण, हां. कारण कुठलं खत टाकलं लागवड करताना? कुठल्या खताचा वापर केला? कांद्याची टिकवण क्षमता कमी होते. खतामुळं, रासायनिक खतानं? बरं. याचं प्रमाण ह्याच्यामध्ये काहीच नाही. हां हां. बरं. त्यानंतर पहिलं खुरपण कधी केलं? पहिलं खुरपण साधारणतः बघा एक 20 दिवसांनी लगेच चालू केलं. हां. काय तणनाशक फवारणीनंतर केली का? काय नाही तसं काहीच नाही. पुन्हा दुसरं खुरपण? दुसरं खुरपण शक्यतो त्या शेतामध्ये असं आहे की गवत नाही, कमी येत आहे. एकाच खुरपणामध्ये कांदा आला? दुसरं केलं पण उभं नॉर्मली हां, उचला उचल घेतलं. तेवढंच केलं. बरं. मग हे सगळं यावर्षी एकूण किती होतं कांदा? एक साधारणतः एकरी माझ्या हिशोबाने 300च्या आसपास गुन्हे निघाले. मग एकरी खर्च काय आहे एकरी साधारण सगळा टोटल, लागणीपासून ते काढणीपर्यंत? 70-80 हजार दिला. 70 ते 80 हजार. मग आता सर्वसाधारण तुम्हाला एक 2,000च्या पुढून भाव भेटायला लागला? ह्याच वर्षी फक्त भाव आहे म्हणून थोडं नॉर्मल. म्हणजे तुम्हाला आता हे चालू सीझनला केंद्राचा थोडासा हमी भाव वाढला आणि माल शॉर्टेज असल्यामुळं ते पण हमी म्हणजे रेट वाढू लागलेत. हां. त्याच्यामुळं काहीतरी तुम्हाला अपेक्षा यावर्षी किती म्हणजे अपेक्षा आहे? आता तर सुरुवात झालेली आहे. आताशी सुरुवात केली आहे. हां. म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही केला होता का? दरवर्षी असते. गेल्या वर्षी काय कांदे शेती तुमची फायद्यात होती का तोट्यात होती? गेल्या वर्षी नाही फायदा, तोट्यातच तोट्यात होती. म्हणजे 2025मध्ये तोट्यात, 24ला नाही भावच भेटला नाही. म्हणजे गेले 2 वर्ष झालं तोट्यामध्येच आहे. भावच भेटला नाही, त्याच्यामुळे थोडं अवघड आहे. हां. मग काय तुम्ही कशी मात करता ह्या शेती व्यवसायामध्ये? म्हणजे उत्पादन खर्च वाढू लागलेला आहे. मग तुम्ही शेताचा मेंटेनन्स शेती तोट्यात जात असताना म्हणजे कसं तुम्ही भागवता कसं हे? आता खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्याच्या नावे लागेल. कुठलंच म्हणजे समाधानकारक पीक अजिबात नाही शेतामध्ये सध्या तरी. असं जर कांद्याला कायमस्वरूपी शेतकऱ्यांना भाव जर भेटला तर थोडंफार काहीतरी शेतकरी आहे त्या जागेवर व्यवस्थित राहील. किमान 2,000च्या पुढनं तरी 2,000नी सुद्धा काय होत नाही, कारण मजुरांचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मजुरी जास्त झाली प्रमाणापेक्षा बाहेर, खतांचे भाव वाढले, ट्रॅक्टर आले जास्त, त्यांनी तो भाव थोडक्यात खर्च वाढलाय. खर्च वाढला. मग यासाठी आता सरकार तर लक्ष देत नाही. म्हणजे निर्यातीचं धोरण असेल, मग कांदा उत्पादन जास्त झाले की रेट पडतात. हे तर आपण गेल्या 2 वर्षात बघत आलो आहे. मग यावर सरकार ज्या वेळेला असं दुर्लक्ष करतं त्यावेळेला मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांकडे पहिली गोष्ट एक तर पर्याय नसतं. बरोबर आहे. शेवटी सरकारी धोरणावरच शेतकऱ्याचं जीवन अवलंबून आहे. शासनाने लक्ष दिलं तर ना. काय शासनाकडून आपली अपेक्षा काय आहे? शासनाकडून काय अपेक्षा ठेवतात? हमी भावना सध्या हमी भावाबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का? कन्फर्म नाही सांगता येणार, पण साधारणतः मला माझ्या हिशोबाने 17.50 पैसे असं काहीतरी घोषित केलं. 1730 रुपये. हां. काय तुम्ही कधी त्या हमी भाव केंद्राबद्दल कधी माहिती घेतली? नाही सर, तिकडं कसं आहे, शेतकऱ्यांना हमी भावाकडे जायचं म्हणलं तर कुठलीच गोष्ट परवडणार नाही. त्यांच्या नियमात बसणार नाही, तोपर्यंत आपला माल खराब होणार. मग केंद्र सरकारनं किती हमी भाव ठेवलं तर शेतकरी तिकडे आकृष्ट होतील? ॲक्च्युली सध्या तर हा तर समजा 17.30 रुपये मिळतो. हां. तर ठीक आहे, समजा हा भाव आताचा.
पण साधारणतः 20 रुपयाच्या पुढं 20 रुपयाच्या पुढं जर त्यांनी हमी भाव ठेवला, पण आज तुमचाच कांदा 3,000ने गेलाय, मग तुम्ही कसं जाणार हमी भाव केंद्राकडे? जायलाच असं होत नाही ना. हां 4 नंबर नाही, तरी पण शेतकऱ्याला अशी असते की आता इकडं बाजारमध्ये जर 2,000च्या पुढं मार्केट चालत असेल आणि सरकारी हमी भाव 2,000च्या आत असेल तर शेतकरी कसा जाईल तिकडं? नाहीच जाणार ना. पण त्या खरेदीमुळे समजा इकडे व्यापारी वर्ग तर वाढून गेले, तो एक फायदा होईल शेतकऱ्याला. काय शेती व्यवसायामध्ये आपण समाधानी आहे का? निसर्गाने साथ दिली तर समाधानी, नाही दिली तर नाही समाधान. कुठल्या जोरावर कुठल्या आधारे पीक घ्यायचं? काय आता कालच्या जूनपासून आपल्याकडे काय पाऊस झालाय? काही सुद्धा नाही, पेरण्याच नाही झाले अजून. हां हां. यावर्षी उन्हाळी कांद्यावर कुठले रोगराई आली होती आणि तुम्ही काय उपाययोजना केली? मावा वगैरे पडला होता. काय मव्यासाठी काय फवारलं? तुला आता औषधाचं नाव नाही सांगता येणार, पण बुरशीनाशक फवारलं. बुरशीनाशक फवारलं. अजून दुसरं कांद्याची वाढ होण्यासाठी वगैरे काय विशेष कुठलं रासायनिक औषधाचा वापर केला का? जास्त रासायनिक खताचा वापर करतच नाही. हां. काय होतं, रासायनिक खताचा वापर अति प्रमाणात झाला तर जोपर्यंत समजा आपल्याला माल ठेवायचा आहे, टिकवण क्षमता कमी होते. हां हां. तर शेतकरी मित्र हे होते बापू तांबे धाराशिव. त्यांनी नुकतंच या आठवड्यापासून वाकार खोलली असून त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत असून गेल्या 2 वर्षामध्ये ते तोट्यात असल्याचं सांगत असून केंद्र सरकारनं हमी भाव 2,000च्या पुढं ठेवला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आज आपण 89 सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार.